अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र समाचार न्यूज। बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। या घडीची सर्वात मोठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे। पैठणच्या श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने अडवून ठेवलेली कोट्यावधी रुपयांची ऊस बिले अखेर शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि तेही अवघ्या 2 आठवड्यात। प्रशासनाने तसे लेखी आश्वासन दिले आहे। अंदाजे आम्हाला जी ऐकून माहिती त्याच्याप्रमाणे 23.5 कोटी रुपये बाकी आहे, परंतु जिल्हाधिकारी साहेबांनी हे सांगितलं की आज 13,000 काही कोटी साखर आहे आणि 2,000 टन मोलेसेस आहे, काही बैलगाड्या ती विक्री करून त्या पैशातून सम प्रमाणात सगळ्यांना पैसे देण्यात येते FRP-नुसार 2124 आणि कारखान्याच्या चेअरमननी शेतकऱ्यांना 2800 रुपये अदा केलेले, फक्त बिलं म्हणजे काही पैसे वगैरे नाही दिले, बिलं दिले। परंतु आता कायदेशीर काही 20 रुपये म्हणजे सरकारच्या हाताने देणं, तर त्याच्यातही जे काही पैसे उपलब्ध होते तेवढे देऊ असं 15 दिवसात आश्वासन जिल्हाधिकारी साहेबांनी दिले। बाकीचे पैशाचे आता पुन्हा नवीन तरतूद व संचालक मंडळ असेल, अजून काही त्या सचिन गायळ शुगरकडे प्रॉपर्टी असेल ती शोधून ती पुन्हा विक्री करता येईल का हे कायदेशीर बघून ती पैसे अदा केले जाते। आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही शासनाकडे असं काही कसं व्यवहार करा, शासन तर कशालाही निधी देतोच ना, शेतकऱ्यासाठी काही निधी उपलब्ध करून द्या अशी आम्ही त्यांना विनंती केली। त्यांचं म्हणणं काय आलं कलेक्टर साहेबांचं की तुम्ही मग कसं की पत्र द्या आम्हाला, ते मी वर पाठवतो, म्हणजे ते कागदी घोडे नाचवायचं, बाकी काय विषय नाही। समाधान नाही झालं पण आता नाविलाज आहे आमचा, काय म्हणते फुल नाही फुलाची पाकळी घेऊन आम्ही त्याच्यावर चालू समजा जे काय होईल 8-15 दिवसात जे पैसे येतील त्याच्यावर आमचं बाकी काय आमचं समाधान नाही, आम्ही बिलकुल समाधान नाही। त्याच्याबद्दल वाद करावंच लागेल, पर्यायच नाही। संत एकनाथ साखर कारखाना जो सचिन गायळ शुगर इंडस्ट्रीला चालवायला दिलेला आहे, या कारखान्याकडे आमची 1 जानेवारी 2026 पासून तर आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांचा ऊस गेला कारखाना बंद होईपर्यंत तोपर्यंत पूर्ण बाकी शिल्लक आहे। आज आम्ही त्या निमित्तानं गेल्या 2-3 महिन्यापासून आंदोलन करतोय। साखर सहसंचालक, साखर आयुक्त यांच्याकडं आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडं या निमित्तानं आज आमची माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत एक मिटिंग झाली। या मिटिंगमध्ये असं ठरलं का सचिन गायळ शुगरकडं आज जी 13,000 पोते साखर शिल्लक आहे आणि 2,000 टन मोलेसिस शिल्लक आहे, काही ज्या गाड्या आहेत ऊस वाहतुकीच्या त्याला जेटी म्हणतात त्या जेटी शिल्लक आहे, याचा लिलाव येत्या 15 दिवसात होईल आणि मग 15 दिवसानंतर शेतकऱ्याच्या खात्यात एक पैसे मिळतील असं आशयाचं पत्र ते आम्हाला देऊ लागलेले आहे। पुढची बाकी चल आणि अचल संपत्ती जी सचिन गायळ यांची स्वतःची असेल किंवा त्यांच्या जे डायरेक्टर बॉडी यांची असेल हिचा ते लिलाव करणार आहे आणि तेही सुद्धा पुढच्या 15 दिवसात ते पेमेंट देणार आहे असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं। त्या माध्यमातून आज आम्ही समाधानी जरी नसलो तरी आज शेतकऱ्याच्या पदरात त्याच्या कष्टाचे काहीतरी पडतोय याचा एक आम्हाला थोडा आनंद झालेला आहे। एका आज आमच्या एका डोळ्यावर आनंद आहे आणि एका डोळ्यावर अश्रू आहे, याचे 2 वेगवेगळे कारण आहेत। माझं नाव पवन सुभाषराव शिसोदे, मुक्काम पोस्ट ढाकेफळ, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर।